चॅनल मॉनिटाईज झालं की बस पैसेच पैसे येणार असा विचार अजिबात करू नका, कारण की तुम्हाला मॉनिटायझेशन कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा मेहनत करायची आहे. असं समजू नका की एकदा चॅनल मॉनिटाईज झालं की आपोआपच तुमच्या ॲडसन्समध्ये पैसे जमा होतील आणि मग नंतर महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैसे मिळतील. तर असं अजिबात होणार नाही आहे. जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, आता मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया सर्वांना माहीतच आहे. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो लॉंग व्हिडिओ किंवा लाईव्हद्वारे. किंवा दुसरं ऑप्शन असं आहे की शॉर्ट्स व्हिडिओद्वारेही तुम्ही कंप्लीट करू शकता. व्ह्यूज लागतात, मग त्याला 10 मिलियन व्ह्यूज लागतात 90 दिवसामध्ये. असं 2 वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. दोन्हीपैकी एक क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि मॉनिटायझेशन ऑन करून घ्यायचं आहे. जसं तुमच्या चॅनलचं मॉनिटायझेशन ऑन होतं तसंच तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओवरती, लाईव्हवरती, लॉंग व्हिडिओजवरती काय होतं, डॉलरचं साईन दिसायला स्टार्ट होतं आणि त्यानंतर जे व्ह्यूज तुम्हाला जसे येतील, जसं ऑडियन्स तुम्हाला रिस्पॉन्स देईल त्याच पद्धतीने तुमचं जे आहे डॉलर्स आहेत तुमच्या ॲडसन्समध्ये जमा होतात. डायरेक्टली पेमेंट तुमच्यापर्यंत येत नाही. आधी यूट्यूब ॲडसन्समध्ये पैसे जमा होतात आणि यूट्यूब ॲडसन्समधले पैसे नंतर तुमच्या बँक खात्यात जमा होतात. म्हणजे ही अशी प्रोसेस आहे. जेव्हा पण आपलं चॅनल मॉनिटाईज होतं ना, तेव्हा आपल्याला अप्लाय करावं लागतं. अप्लाय केल्यानंतर 2 आठवड्यानंतर आपल्याला एक गुगल पिन येत असतं. गुगल पिनमध्ये एक 6 अंकी कोड असतो. तो 6 अंकी कोड आपल्याला आपल्या बँक खात्याशी लिंक करायचा असतो. म्हणजे यूट्यूब डायरेक्टली तुम्हाला पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. आधी यूट्यूबचं स्वतःचं एक ॲडसन्स असतं. त्या ॲडसन्समध्ये म्हणजे आपल्याला फक्त दिसतात, YT स्टुडिओमध्ये दिसतात की तुम्ही जसं व्हिडिओज करत आहात त्या व्हिडिओचे किती डॉलर्स जमा होत आहेत, किती अर्निंग तुम्ही करत आहात ते तुम्हाला YT स्टुडिओमध्ये शो होतं. पण जोपर्यंत $100 पेक्षा जास्त तुमची अर्निंग झालेली नसेल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जर $100 पेक्षा जास्त अर्निंग झालेली नसेल, $100 पेक्षा जास्त तुम्ही कमवले नसतील ॲडसन्समध्ये, तर तुमची पेमेंट होणार नाही. $100 जे हे आहे मर्यादा आहे ती ठेवलेली आहे यूट्यूबनी. प्रत्येक महिन्याला तुम्हाला $100 पेक्षा तुम्ही कितीही कमवा, मग पण $100 पेक्षा जास्त असायला हवे, तेव्हाच तुमची पेमेंट होऊ शकते. नाहीतर कोणाकोणाचं मग पहिली पेमेंट तर येते, मग दुसरी पेमेंट यायला वर्षही जातं कंप्लीट करायला $100. तेही तितकं सोपं नाही. यूट्यूब एवढं सोपं आणि हलक्यात घेऊ नका. इतकं सोपं नाही आहे जितकं आपण समजतो. जेव्हा आपण वर्क करतो तेव्हाच आपल्याला समजत असतं. तर कसं तरी करून तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन का असेना, लॉंग व्हिडिओ घेऊन का असेना चॅनल मॉनिटाईज कराल. आणि एकदा चॅनल मॉनिटाईज झालं की असं शांत श्वास घ्याल आणि म्हणाल की चला एकदाचं चॅनल मॉनिटाईज झालं, आता बस पैसे येत राहतील. आता असा विचार करू नका. तुम्हाला आताही मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तर खरी परीक्षा आहे तुमच्यावाली. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जे व्हिडिओज तुम्ही टाकाल त्याचं जे आहे अर्निंग आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आधी जे व्हिडिओ तुम्ही केलेले आहेत ते फक्त तुमचं मॉनिटायझेशन कंप्लीट करण्यासाठीच, टार्गेट कंप्लीट करण्यासाठीच ते लागतात. त्याचं अर्निंग तुम्हाला नाही भेटणार आहे. हां, त्या व्हिडिओवरती नवीन जर व्ह्यूज आले, समजा नवीन व्ह्यूज आले, आधीचे व्ह्यूज काही काउंट करत नाही. आधी वर्षभर जी तुम्ही मेहनत घेता मॉनिटायझेशनसाठी ते व्ह्यूज काउंट करत नाही डायरेक्टली. आता नवीन जर व्ह्यूवर्सनी बघितलं, कोणी जुना व्हिडिओ उघडून बघता आपला, तर त्याचं काउंट होतं. पण लगेच्या लगे नाही होत. आता जे तुम्ही नवीन व्हिडिओज अपलोड करता मॉनिटायझेशन झाल्यानंतर, तेव्हाचं जे अर्निंग आहे ते ॲडसन्समध्ये जमा व्हायला स्टार्ट होत असतं. म्हणजे ॲड लागत असतात आणि ॲडचं अर्निंग ॲडसन्समध्ये जमा होत असतं. त्याद्वारे आपले हळूहळू का असे ना $100 आपण कंप्लीट करण्याकडे वाटचाल आपली चालू असते. त्यामुळे मॉनिटायझेशन झाल्यानंतर अगदी रिलॅक्स बसू नका. मॉनिटायझेशन कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्हाला नवनवीन व्हिडिओज अपलोड करत राहायचे आहेत. तुमचं एकच टॉपिक ठरलेलं असेल की काय व्हिडिओ अपलोड करायचे आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही मेहनत करत राहायची आहे आणि व्हिडिओज अपलोड करत राहायचे आहेत. त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन तुम्ही चॅनलचं वॉच टाईम कंप्लीट कराच, नक्कीच करा. पण मॉनिटायझेशन झाल्यानंतर लाईव्ह आणि शॉर्ट या 2 गोष्टीद्वारे तुमचं जास्त अर्निंग होणार नाही. अगदी अर्निंग होतं, लाईव्हद्वारे पण अर्निंग होतं, शॉर्टद्वारे पण अर्निंग होतं, पण त्याचं जे किती होतं अगदी कमी होतं. खूप साऱ्या व्ह्यूजला कमीत कमी जे आहे अर्निंग होतं. आता आपण राहिलो नवीन यूट्यूबर, आपल्याला एकतर व्ह्यूज येत नाहीत आपल्या चॅनलवरती, 100, 50, 200 असे व्ह्यूज आपल्या चॅनलच्या व्हिडिओवरती. मग त्यातून जाऊन आपल्या लाईव्हवरती सुद्धा आपल्याला व्ह्यूज येत नाहीत. शॉर्टवरती सुद्धा 1000 पेक्षा जास्त व्ह्यूज येत नाहीत आपल्याला. त्यातून आपली अर्निंग काय होणार सांगा बरं. म्हणूनच माझं एकच म्हणणं आहे की लाईव्हद्वारे तुम्ही तुमच्या चॅनलचं मॉनिटायझेशन कंप्लीट करण्यासाठी, टार्गेट कंप्लीट करण्यासाठी नक्की त्याचा उपयोग घ्या. पण डोक्यामध्ये हे सुद्धा फिट ठेवा की लॉंग व्हिडिओजसुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत. लॉंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, काय टॉपिक ठरवायचा आहे
तोही तुम्ही ठरवा. अधूनमधून लॉंग व्हिडिओसुद्धा टाकायचे आहेत तुम्हाला. नाहीतर असं नको व्हायला की नुसतं लाईव्ह घेऊन आपण चॅनल मॉनिटाईज तर केलं, मॉनिटाईज झाल्यानंतर काय अपलोड करायचं आहे याचं मात्र काहीच आपल्यापाशी आयडिया नाही. आणि मग बसतो आपण विचार करत, याचे व्हिडिओ बघ, त्याचे व्हिडिओ बघ, काय टॉपिक अपलोड करायचा, काय अपलोड करायचं, काही आपल्याला ठरलेलंच नाही आहे आपलं. मग ते थोडंसं शिका, थंबनेल वगैरे बनवायचं शिका. अधूनमधून लॉंग व्हिडिओजसुद्धा अपलोड करत जा, जेणेकरून तुम्हाला सवय होईल लॉंग व्हिडिओजसुद्धा अपलोड करायची. कारण की लॉंग व्हिडिओचं एक आहे, एडिटिंगचा फार कंटाळा येतो. शूट तर करतो आपण, व्हिडिओज शूटिंग करू शकतो, पण एडिटिंग करायला मात्र आपल्याला कंटाळा येत असतो. त्यामुळे एडिटिंगची सवय तुम्ही लावून घ्या, कसं एडिट करायचं वगैरे. छोटे छोटे ब्लॉगसुद्धा शेअर करत जा सगळ्यांसोबत अधूनमधून, मग तुम्हाला सवय होत जाईल. त्यामुळे यूट्यूबवरती टिकायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मॉनिटायझेशन झाल्यानंतर सुद्धा इथं तुम्हाला काम करावं लागतं. तेव्हाच तुमची अर्निंग जी आहे ती सुरू राहू शकते, नाहीतर राहू शकत नाही. तेही ज्यांचे व्हिडिओज व्हायरल जात आहेत त्यांचं मंथली अर्निंग होतं, पण ज्यांचे व्हिडिओज व्हायरल जाणार नाहीत त्यांचं महिन्याभरात टार्गेट कंप्लीट होणार नाही आणि त्यांना पेमेंटसुद्धा मिळणार नाही. एक पेमेंट रिसीव करायला त्यांना 4-5 महिनेसुद्धा लागू शकत असतात. आणि पेमेंट किती असणार आहे? $100. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता $100 म्हणजे किती. $1 म्हणजे 90 रुपये. तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. डायरेक्टली नाही सांगू शकत, यूट्यूबचे काही नियम आहेत. त्यामुळे असंही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर आय होप तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. की सांगायचं शेवटी तात्पर्य हेच आहे, मॉनिटायझेशन होईपर्यंतही तुम्हाला मेहनत घ्यायची आहे आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर देखील तुम्हाला मेहनत करत राहायचं आहे. यूट्यूब हे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला दररोज व्हिडिओज अपलोड करावे लागत असतात. हां, दररोज जरी नाही केले, अल्टरनेट डेजला तुम्ही अपलोड केले तरीही चालतात, 1-2 दिवसाचा गॅप ठेवून केले तरी चालतात. पण हे कोणासाठी? जेव्हा चॅनल ग्रो होतं तेव्हा 1-2 दिवसाचा गॅप ठेवल्यानंतर टाकले तरी चालतात. पण ज्यांचं चॅनल ग्रो नाही आहे जास्त आणि कमी व्ह्यूज आहेत त्यांनी तर दररोज मेहनत घ्यायची आहे चॅनल पुढे नेण्यासाठी, लक्षात घ्या. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सहित, नवीन माहिती सहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.